पार्टी ऑफ इंडिया नरेंद्र भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे ये तो अभी झांकी है, पिक्चर अभी बाकी है। अरे ये तो अभी झांकी है, पिक्चर अभी बाकी है। सेवेत घेतलाच पाहिजे, आमच्या कामगारांना पुन्हा सेवेमध्ये घेतलाच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, तहसीलदाराचा, प्रांत अधिकाऱ्याचा, येथील ऍडमिनिस्ट्रेशन, सरकारी ऍडमिनिस्ट्रेशनचा। शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्हा आम्हा संपूर्ण भारतीयांचे भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पवित्र आणि पूज्य विचारांना प्रथम मी वंदन करतो। बंधूंनो, आज सारेगाव या ठिकाणी इंडो एनर्जी जी जेटी आहे, या जेटीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात सारे गावातील आपले ग्रामस्थ, बौद्ध बांधव आणि सोबत बहुजन समाजाचे बांधव या ठिकाणी गेल्या 14 एप्रिलपासून परवापासून उपोषणाला बसलेले आहेत। आमरण उपोषण या ठिकाणी आरंभलेले आहे। हे उपोषण आरंभण्याच्या अगोदर या सर्व आपल्या बांधवांनी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याला, जबाबदार व्यक्तिमत्वाला पत्रव्यवहार केलेला आहे। कंपनी व्यवस्थापनाला पत्रव्यवहार केलेला आहे। संबंधित सर्व जिल्ह्याच्या कलेक्टरपासून एसपी महोदयांपासून प्रांताधिकारी, तहसीलदार, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, या मतदारसंघाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब, विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब, सोबत या ठिकाणचे शिवसेना, भाजप सर्व पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, या सर्वांना पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला आहे। सनदशीर मार्गाने जाणारे आपले ग्रामस्थ, आपले कर्मचारी कायदा हातात न घेता आपल्या मागण्या पूर्ण करून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे, या उद्देशाने आजपर्यंत त्यांनी गेले 8-10 वर्ष या ठिकाणी संघर्ष केलेला आहे। संयम ठेवायचा तर किती संयम ठेवायचा। कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना खऱ्या अर्थाने देश लढीला लावलेला आहे। कोरोना काळात कारण न देता फसवणूक करून आपल्या कामगारांना घरी बसवलं आणि कंपनी व्यवस्थापनाने आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांची चौकशी करून त्यांना कंपनीतून काढून टाकलं। अन्याय करण्याची जी पद्धत असते ती व्यवस्थापनाला चांगल्या पद्धतीने माहिती असते आणि ती कायद्याच्या चौकटीत कशी बसवायची यासाठी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन गोर गरीब जनता असलेले कामगार कर्मचारी असतात यांच्यावर अन्याय करायचा ही गेले अनेक वर्ष आपण पिढ्यानपिढ्या पाहतो। अशा पद्धतीने अन्याय या ठिकाणी बौद्ध बांधवांवर केलेला आहे। ही इंडो एनर्जी जेटी या ठिकाणी अस्तित्वात येण्याच्या अगोदर स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा ज्यावेळी त्यांनी घेतल्या त्या सर्व जागा या बौद्ध बांधवांच्या जागा होत्या। कंपनी व्यवस्थापनाला जागा देत असताना आपल्याला या ठिकाणी नोकरी मिळेल, आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल आणि आपलं आणि आपल्या मुलांचं भविष्य चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गक्रमण करता येईल या एकमेव उद्देशाने या जेटीला या ठिकाणी जागा देण्यात आली। नंतरच्या काळात राजकारणात या रायगड जिल्ह्यातील अनेक राजकारण्यांनी या ठिकाणी राजकारण केलं, ही जेटी बंद पाडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी हेच बांधव जे आज उपोषणाला बसलेले आहेत, हेच कंपनी व्यवस्थापनाच्या सोबत खांद्याला खांदा उभे राहिले। कंपनीसाठी प्रसंगी कुठलाही निर्णय घ्यायची त्यांची तयारी होती आणि कंपनीला सपोर्ट करून ही जेटी
त्यांनी या ठिकाणी चालू ठेवली आणि याच कामगारावर तुम्ही अन्याय करणार. मी सांगतो या इंडो एनर्जी कंपनीच्या व्यवस्थापनाला एका मालकाला याला लाजा वाटल्या पाहिजे की जे कामगार आपलं कंपनी आपलं व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालण्यासाठी आपल्याला मदत करते त्यांच्याच पोटावर पाय द्यायचं, त्यांच्यावर अन्याय करायचा. आणि या अन्याय करण्यामध्ये सर्वात प्रथम आपले स्थानिक असतात आणि त्या स्थानिकांमधून एक कामगार या ठिकाणी लागला. मंगेश कामते नावाचा कामगार. लाज वाटायला पाहिजे याला. स्वतःचा इमान विकायचं आणि गोरगरिबावर अन्याय करायचा. प्रशासन आमच्या ताब्यात आहे, प्रशासन आमच्या कंट्रोलमध्ये आहे, अशा या ठिकाणी वावड्या उठवायच्या आणि गरीबावर अन्याय करायचा. या ठिकाणी उपोषणाला बसलेले जे कामगार आहेत त्यांची मुलं बाळ कुटुंब उपाशी या ठिकाणी आहेत. कुठल्याही प्रकारची नोकरी नाही त्यांना. पडेल ते काम करून कसं तरी उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे, जीवन जगण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हे कंपनी व्यवस्थापन त्यांचा या गोष्टीचा विचार न करता त्यांच्यावर अजूनही अन्याय करत आहे. स्वतःचा हक्क मागत असताना युनियनच्या माध्यमातून या सर्व कामगारांनी युनियन लावली की आपल्याला आपले न्यायिक हक्क मिळतील, पण ते हक्क देखील त्यांना मिळू नये यासाठी त्या ठिकाणचे कामगार आयुक्त असतील, सर्व जे पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांना या कंपनी व्यवस्थापनाने वेगवेगळ्या पद्धतीचं आदेश देऊन ताब्यात घेतलं आणि या सर्व कामगारांना अन्याय केला. कोर्टाचा आदेश आहे की सर्व कामगारांना कामावर घेतलं पाहिजे. ही इंडो एनर्जी कंपनी हे व्यवस्थापन इतकं नालायक आहे की यांना कोर्टाचं देखील भय वाटत नाही, कोर्टाच्या आदेशाचं पालन करत नाहीत. आणि या ठिकाणी कामगारावर अन्याय करत असताना व्यवस्थापनाला प्रशासनाला सोबत घेऊन या ठिकाणी कशा पद्धतीने अन्याय करता येईल कामगार याचा प्रयत्न करत आहेत. आज 14 तारखेपासून उपोषणाला बसलेले आपला सर्व समाज बांधव आहेत. या ठिकाणी व्यवस्थापन चर्चेला यायला तयार नाही, प्रशासनाला कुठला अधिकारी चर्चेला यायला तयार नाही, तहसीलदार येत नाहीत, प्रांताधिकारी येत नाही, कलेक्टरांना तर काही देणं घेऊन राहिलेलं नाही. यांना फक्त धनगाडग्यांच्या सोबत बैठका करण्यात, मिटिंग करण्यात आणि आर्थिक फायदा मिळवण्यात जास्त रस दिसतोय. गोरगरिबांसाठी यांच्याकडे वेळ नाही. तहसीलदार फोन उचलत नाही. तहसीलदार पालक आहे या तालुक्याचा आणि या तालुक्यातल्या नागरिकांचा तो नोकर आहे हे त्यांनी विसरता कामा नये. जनतेच्या कर पैशाचा तुम्हाला पगार मिळतो, तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेचे मालक असल्यासारखे वागू नका. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी उभी आहे, कामगारांच्या मागे ठाम उभी आहे. कामगारावर कुठल्याही प्रकारचा अन्याय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा सहन करणार नाही. या ठिकाणी प्रसंगी कुठल्याही प्रकारचं हत्यार उपसावं लागलं तरी या कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही ते उपोषणाचं, मोर्चाचं सगळ्या प्रकारच्या हत्यारांनी उपोषणार या ठिकाणी. परंतु आमच्या गोरगरीब जनतेला, आमच्या बांधवांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी कामगारांचा विचार करणार नाहीत त्यांना देखील त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही घुसू देणार नाही. जेल भरून आंदोलन झालं तरी चालेल, परंतु अशा अधिकाऱ्यांना देखील वटीवर आणण्याचं काम आम्ही करू. आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका. कंपनी व्यवस्थापनाने पुन्हा एकदा आजच्या या ठिकाणी मी इशारा देत आहे. कलेक्टर साहेबांनी जर या ठिकाणी दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील हजारोच्या संख्येने तिथे मोर्चा निघेल. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील असो, प्रांताधिकारी कार्यालय असो, जे जे कंपनी व्यवस्थापनाच्या बाजूने उभे असतील त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरणार. आज फक्त 50 कार्यकर्ते इथं आलेलो आहोत. उद्या 50,000 कार्यकर्ते द्यायचं भान तुम्ही ठेवा. आज रायगड जिल्हा इथं आलेला आहे. आज रायगड जिल्हा इथे आलेला आहे. उद्या अखंड महाराष्ट्र पेटून उठेल. बौद्ध बांधवांवर अत्याचार करताना विचार करा तुमची परिस्थिती काय होईल. बौद्ध बांधव यांच्यात कॅन्सर जगतो माहिती आहे तुम्हाला.
आणि पॅन्थर जर पिसळला तर काय होईल याचा विचार करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नरेंद्र भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो त्या रायगड जिल्ह्यातील प्रशासनाचा धिक्कार असो. प्रशासनातले पदाधिकारी प्रशासनाचे जबाबदार अधिकारी या ठिकाणी आपल्या कामगारांना न्याय देण्यासाठी येत नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरल्यानंतर फक्त पोलीस बांधव समोर येत असतात. लक्षात घ्या. पोलीस बांधव प्रत्येक ठिकाणी शांतता प्रस्थापित कशी होईल, आपल्याला सर्वांना सहकार्य कसं होईल या दृष्टिकोनातून पोलीस बांधव काम करत असतात. परंतु आज मला थोडं दुःख होतं साहेब की आपण या ठिकाणी फार मोठा फौजफाटा घेऊन आलेला आहात. हे आतंकवादी नाहीत, हे गुन्हेगार नाहीत, हे गोर गरीब कर्मचारी आहेत, कर्मचारी बांधव आहेत. हे कुठल्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन करणार नाही, परंतु अन्याय झाल्यानंतर अन्यायाच्या विरोधात नक्कीच आवाज उठवतील. बघ, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवताना जो मार्ग योग्य असेल तो निवडला जाईल. पोलीस प्रशासनाला विनंती आहे माझी, आपण ज्या प्रकारे या ठिकाणी आमच्या उपोषणकर्त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आपण उपस्थित आहात, ते प्रोटेक्शन खरोखर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना द्या. कंपनीला देऊ नका. ही माझोर कंपनी आहे, हे व्यवस्थापन माझोर आहे. हे अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाला आम्ही धडा शिकवणारच. आज फक्त आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे, परंतु या ठिकाणचं यांचं सगळं व्यवस्थापन आम्ही बंद पाडू. इथे एकही ट्रक आम्ही ज्या दिवशी निर्णय घेऊ इथून एकही ट्रक बाहेर जाऊ देणार नाही. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही सहकार्य करा. गरीब कामगार आहेत, गेले 8-10 वर्षापासून त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे आणि अशा नाजूक परिस्थितीमध्ये ते जगण्याचा प्रयत्न करतायत आणि हे व्यवस्थापन कुणालाच सुमारायला तयार नाहीत. पोलीस प्रशासनाच्या सांगण्यावरून मिटिंगला येत नाही, तहसीलदार तर गायबच नाही. त्यांना बाकी कुठल्या गोष्टी असतील तर मिटिंग लगेच देतात. कुठे रॉयल्टी फाडायची आहे, कुठे कुठल्या परमिशन द्यायचं आहे, जिथे फायदा आहे तिथे हे लोक उपस्थित आणि गरिबावर अन्याय होत असताना हे लोकांना वेळ नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देखील पक्ष सरकारमध्ये सामील आहे. परंतु सरकारमध्ये सामील आहेत म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाही असं अजिबात नाही. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार आणि न्याय आम्ही मिळवून घेणार. प्रसंगी या अधिकाऱ्यांना त्यांची देखील जागा दाखवणार. जे अधिकारी गोरगरिबांच्या मानेवर पाय द्यायची तयारी ठेवत आहेत आणि कंपनी व्यवस्थापनाकडे स्वतःचा आर्थिक हित जोपासत आहेत, त्या अधिकाऱ्यांना गय केली जाणार नाही. त्यांच्या पूर्ण माहिती घेऊन रिसर्च त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने होतील ते देखील आम्ही पाहणार आहोत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करत आहे की माझ्या कामगारांना आजच्या नंतर उपोषण करायला लागणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घ्या. उद्याच्या उद्या उपोषण सुटेल आणि आमच्या न्यायिक मागण्या त्या पूर्ण करतील व्यवस्थापन, अशा पद्धतीने त्यांची चर्चा करा आणि निर्णय घ्या. अन्यथा यानंतर जर आम्ही कायदेशीर मार्ग जोपासणारे लोक जर कायद्याच्या विरोधात जाऊन काम करायला लागलो तर मग आम्हाला न्याय कसा मिळवायचा तो आम्हाला माहिती आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज इथं आलेली आहे. एक लक्षात ठेवा, बौद्ध बांधवांवर अन्याय होतोय. फक्त आरपीआय इथे येणार नाही, संपूर्ण दलित समाज या ठिकाणी महाराष्ट्रातला उभा राहील, बहुजन समाज या ठिकाणी सगळं उभा राहील आणि मग त्यावेळेस जेटीच्या व्यवस्थापनाला इथल्या तहसीलदारांना पलटी थोडी होणार आहे. मी माझ्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सांगेन आणि त्यांच्या कुटुंबाला सांगेन, तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमच्या मागे आरपीआय या ठिकाणी जिल्ह्यामध्ये उभी आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही कमी पडणार नाही, कुठल्याही प्रकारची ताकद तुमच्यामुळे हटणार नाही. याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊ, पूर्ण काळजी घेऊ आणि येणाऱ्या या काही दिवसात, येत्या 1-2 दिवसात
जर कंपनी व्यवस्थापनाने जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग पुढील रणनीती ठरवली जाईल आणि त्यानुसार पुढे काय करायचं ते आपण सगळे मिळून ठरवू आणि मग आपण कसा न्याय मिळत नाही ते पाहू. आज या ठिकाणी 3 कामगार अत्यवस्थ व्हायला लागलेले आहेत. या कामगारांच्या जीविताला जर धोका निर्माण झाला तर याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असतील. साहेब, पोलीस प्रशासन देखील तेवढं जबाबदार असणार आहे. कारण तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करा. इथून एकही उपोषण करता उठून आम्ही हॉस्पिटल जाऊ देणार नाही. आमच्या कामगारांची तयारी आहे. 8-10 वर्ष आम्ही उपाशी पोटी राहून जगतायत. आम्हाला मरण आलं तरी चालेल, पण आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून हटणार नाही. हा सगळ्यांचा निर्धार आहे आणि त्या निर्धाराच्या पाठीशी आम्ही सगळं ठाम आहोत. कंपनी व्यवस्थापनाला इथे बोलवा आणि आमच्या मागण्या मान्य करा, एवढी मी शेवटची विनंती करतो. प्रशासनाला पण आवाहन करा की उद्याची मीटिंग किती वाजता आहे ती कॉल तुम्हाला पण कळवली पाहिजे. जिल्हाध्यक्ष प्रशासनामध्ये जे अधिकारी बसलेले आहेत, प्रांताधिकारी, ज्यांनी आपला फोन अर्धवट कट केलेला आहे, त्यांनी सांगितलं उद्या मीटिंग आहे. किती वाजता आहे ते काय किती वाजता आहे काय ते आपल्याला कळवतील ते आपण पाहूच. पण जो अधिकारी फोन काढतो तो अधिकारी किती कर्तव्य दक्ष असेल याचा आपण विचार करा. म्हणजे म्हणतो ना, आपल्याला लढा फार मोठा द्यायचा आहे. लढा एवढा लवकर संपणार नाही आणि लढा अनेक मार्गाने देता येतो. पोलीस प्रशासनाला मी विनंती करेन, तुमच्या वरिष्ठांना कळवा, प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा आणि हा उपोषण आमच्या ग्रामस्थांचा लवकर संपेल कसा, त्याच्या न्यायिक मागण्या कशा मान्य होतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करा. आणि फार फौजफाटायचं ठेवायची आवश्यकता नाही. आमचे सगळे शांत लोक आहेत आणि ज्या दिवशी शांतता बिघडणार आहे आम्हीच तुम्हाला सांगू का शांतता आम्ही बिघडवणार, सांगून करणार जे करणार ते. आम्ही व्यवस्थापनाला घाबरत नाही. किती मोठे राजकीय त्यांना सपोर्ट असो, किती प्रशासनाचा सपोर्ट असो, आम्ही ज्या दिवशी पेटून उडू त्या दिवशी इथलं वातावरण फार बदललेलं असेल. आणि फक्त इथलंच नाही, प्रभात तालुक्यातलं बदलेल, अलिबागच्या ठिकाणचं बदलेल, जिल्ह्याच्या ठिकाणचं पण वातावरण बदलेल. जिल्हाधिकारी गेल्यावर मोर्चा आम्ही घेणारच. आम्हाला न्याय मिळाला नाही तो मोर्चा तिथपर्यंत जाईल. कार्यकर्ते तो बसलेले असतील आणि कलेक्टरला पण देखील आम्ही घेराव करू. माझी शेवटची प्रशासनाला विनंती आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा कामगारांचा विचार करा आणि न्यायिक मागणी जी आमची आहे ती मान्य करा आणि आमच्या कामगारांना कामावरती घ्या. हे व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेऊन आम्हाला सांगितलं चालेल. आम्ही मिटिंगला यायची काही आवश्यकता नाही. कारण तुमचा मिटिंगला येणार तो कामटे चोर कोण येतो, हा चोर कामगारांच्या जीवावर उठलेला हा चोर या कंपनीचा कमिशन एजंट, या नालायकाच्या सोबत मिटिंग करायला आमचे कुठेही कर्मचारी तयार नाही. कंपनीचा मालक या ठिकाणी मिटिंगला आला पाहिजे, त्याच वेळेस मिटिंग होईल. आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच उपोषण सुटेल, तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. आणि या ठिकाणी नंतर जे काही घडेल आमच्या या वक्तृत्वातून पोलीस प्रशासनाचं लक्ष झालंच असेल. पुढील निर्णय घेण्यासाठी आपण वरिष्ठ प्रशासनाची चर्चा करा आणि आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा, एवढं तुम्हाला विनंती करेन. या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नरेंद्र भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. नरेंद्र भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. भारतीय आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. जय भीम.